गुड मॉर्निंग. आम्ही आलोय आमच्या अंतराच्या मामाच्या गावाला. तर इकडे आहे यात्रा आमच्या गावची, त्यामुळे आम्ही आज आलो इकडे. आणि सकाळी सकाळी बघा इकडचं वातावरण कसलं भारी झालंय. हे आमचं घर आहे आणि तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते इकडचा व्ह्यू कसा आहे ते. हे बघा किती जनावर आहेत आमची, गाई म्हशी शेळ्या वगैरे भरपूर आहेत इकडे. हे चिंचेचं झाड आहे, हेच आहे आमच्यासाठी गोटा झालेला आहे. गोट्या करण्याची काही वेगळी व्यवस्थाच नाही आहे. पूर्ण हे झाडाखाली सगळ्या गाई म्हशी बसतात. त्यानंतर इकडे असं पूल बनवलेलं आहे सरकारी. इथे पाणी असतं पण यावेळेस उन्हाळ्यात नसतं. जेव्हा दिवाळीच्या वेळेस आलेलो असतो आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवू शकतो सेकंड की इकडे पाणी किती असतं ते. आमचा मोत्या बघा कसं खेळतो आमच्या सोबत. इकडे बघ अंतर केलं भारी. बघा अंतरा कशी खेळते त्याच्यासोबत. इकडे येऊन खूप खुश झाली की कारण शहरामध्ये असं वातावरण नसतं आणि हिला इकडचं गावाकडचं वातावरण भरपूर आवडतं, त्यामुळे हिला इकडे खेळायची मजा येते. आपण कुठे चालले? पाणी बघायला. हा, ही आमच्या गावातील खूप वर्षापासूनची चालत आलेली परंपरा आहे की येथील सर्व महिला व पुरुष जे जे ठरलेले असतात दरवर्षी जे पाणी घालतात ते सर्वजण अग्रणीचे पाणी घेऊन कळशी आपल्या डोक्यावरती ठेवून देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचतात व तिला आंघोळ घालतात. तर ह्याच्यासोबतच देवाचा घोडा असतो रामस्वामीचा तो आणि ढोल यांच्यासोबत डॉल्बी किंवा जे आपले बँजो असतात ते. दरवर्षी डॉल्बी असते पण ह्या वर्षी काय माहीत नाही कशामुळे की ते कॅन्सल करून बँजोची व्यवस्था केलेली. तर अशा प्रकारे सर्वजण डान्स करत देवीच्या मंदिरापर्यंत जातात आणि जेव्हा वेस येते तेव्हा तिथे बकरी एक कापली जाते. आणि त्या बकरी कापण्याचा नियम असा आहे की ती बकरी एकाच घावात तुटली पाहिजे आणि ती बकरी ह्या बाजूला आणि त्या बाजूला असे दोन्ही बाजूला ते घेऊन जातात. त्यानंतरच जे पाणी घालणारे मेंबर्स असतात ते पुढे जाऊ शकतात. असा नियम आमच्या गावामध्ये खूप वर्षापासून सुरू आहे. हे बघत बघतच आम्ही उन्हात थांबलेलो. तेव्हा खूप ऊन लागल्यामुळे अंतराने पेप्सी खाल्ली आणि आम्ही सर्वजण निघालो. आणि या सर्व माझ्या स्कूल फ्रेंड्स आहेत ज्यांच्याशी मी तब्बल 7 वर्षानंतर भेटले आणि सर्वजण एकत्र आल्यामुळे खूप भारी वाटत होतं. आम्ही खूप मजा मस्ती केली आणि खूप गोष्टी अशा होत्या ज्या शेअर करायच्या राहिलेल्या त्या सगळ्या शेअर केल्या. खूप भारी वाटलं. आणि तितक्यात आमच्या बाळाला इकडे ही लाईटीने चमचमणारी गाडी दिसली आणि तिला त्यात बसायची खूप इच्छा होत होती म्हणून आम्ही तिला त्या गाडीमध्ये बसवलं. ते नाही तोपर्यंत तिला हे दिसलं की पुढे जम्पिंगचं पण आहे. तर मग ती म्हणाली की मला त्यात उड्या मारायच्यात म्हणून तिला तिथेही बसवलं. भरपूर मजा केली तिने तिथे. मग खूप पडत होती म्हणून आम्हीच तिला उतरवलं. त्यानंतर आम्ही बसलो ब्रेक डान्समध्ये कारण यात्रेमध्ये दुसरे मोठे पाळणे आलेलेच नव्हते पावसाच्या कारणामुळे. त्यामुळे एकच ऑप्शन होता ब्रेक डान्स. तर आम्ही त्यामध्ये बसलो आणि भारी वाटत होतं. आणि अंतरा रडत होती कारण तिला मी खाली ठेवूनच बसलेले ना त्यामुळे. आणि खूप जास्त फिरत असल्यामुळे ना वाऱ्याने केस इकडे तिकडे होत होते. भारी वाटलं. तर यात्रेचा शेवट हा धमाका ऑर्केस्ट्राने झाला. जर तुम्हाला आमचा हा यात्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. बाय बाय. लवकरच भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये.